नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी भारताचं भविष्य बदलून टाकलं. एक क्रांतिकारी विचारवंत आणि कार्यकर्ते डॉक्टर B.R. आंबेडकर. आता आंबेडकरांना समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला त्यांचं जग समजून घ्यावं लागेल. विचार करा, कसं असेल ते जग? ते जग होतं अत्यंत क्रूर, अमानवीय दडपशाहीचं. आणि ही जी प्रथा होती ना, ती काही काल परवा सुरू झालेली नव्हती. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांमुळे ती कित्येक शतकं सुरू होती. आणि याच प्रथेला मुळापासून उखडून टाकणं हेच डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं. चला तर मग पाहूया कसा होता हा त्यांचा प्रवास. बरं, इतक्या जुन्या खोलवर रुजलेल्या व्यवस्थेशी लढायचं म्हणजे काय? त्यासाठी सगळ्यात आधी गरज होती ती बौद्धिक हत्यारांची, ज्ञानाच्या साधनांची. त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं. पण हे फक्त पदव्या मिळवण्यासाठी नव्हतं. नाही, तिथे त्यांना जॉन ड्यूईंसारखे मोठे विचारवंत भेटले, ज्यांच्याकडून ते लोकशाही आणि समानतेचे विचार शिकले. लंडनमध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं शोषण कसं होतंय याचा खोलवर अभ्यास केला. म्हणजे बघा, हा फक्त एक अभ्यास नव्हता, तर पुढे भारतात येऊन ज्या सामाजिक आणि राजकीय लढाईला त्यांना तोंड द्यायचं होतं, त्यासाठी लागणारी बौद्धिक शस्त्र ते गोळा करत होते. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट त्यांच्या प्रोफेसर्सनी सुद्धा ओळखली होती. त्यांना कळून चुकलं होतं की आंबेडकरांचा लढा हा फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाहीये, तर त्याहीपेक्षा खूप मोठा आणि खूप कठीण आहे. म्हणजे विचार करा, ते फक्त इकॉनॉमिक्स किंवा कायदा शिकत नव्हते. ते त्या दडपशाहीच्या पूर्ण सिस्टमची चिरफाड करत होते, तिचा अभ्यास करत होते. का? तर तिला मुळापासून कसं नष्ट करायचं हे समजून घेण्यासाठी. आणि याच ज्ञानाच्या भक्कम पायावर त्यांनी भारतात परतल्यावर जे केलं ना, ते आता आपण पाहूया. तर ज्ञानाचे हे शस्त्र घेऊन ते भारतात परतले. आणि आता वेळ होती थेट मैदानात उतरायची, अस्पृश्यतेच्या प्रत्येक प्रतीकावर हल्ला करायची. पण त्यांची पहिली लढाई कशासाठी होती? मतांसाठी? सत्तेसाठी? नाही. त्यांची पहिली लढाई होती एका अशा हक्कासाठी जो सगळ्यात मूलभूत आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे. ती लढाई होती महाडच्या चवदार तळ्यावर. त्यांनी हजारो लोकांना सोबत घेतलं आणि त्या सार्वजनिक तळ्याचं पाणी प्याले. आता हे फक्त पाणी पिणं नव्हतं, अजिबात नाही. तो एक निर्धार होता, एक घोषणा होती की आम्ही सुद्धा माणूस आहोत आणि आमचेही हक्क आहेत. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या त्या अमानवीय परंपरेला दिलेलं हे एक थेट खुलं आवाहन होतं. आणि मग काय झालं? हजारो दलितांनी शांततेत पाणी प्यायलं. पण यानंतर जे झालं ते धक्कादायक होतं. उच्चवर्णीय हिंदूंनी त्यांच्यावर हिंसक हल्ला केला. इतकंच नाही तर त्या तळ्याचं गाईचं मूत्र आणि शेण वापरून शुद्धीकरण करण्यात आलं. पण आंबेडकर थांबले नाहीत. त्यांनी कायदेशीर लढाई लढली आणि जिंकली सुद्धा. सर्वांना तो तलाव वापरण्याचा हक्क मिळाला. हा संघर्ष खूप मोठा होता, पण इथूनच मूलभूत मानवी हक्कांसाठीच्या लढाईची एक प्रकारे सार्वजनिक घोषणा झाली. महाडनंतर पुढचं रणांगण ठरलं ते नाशिकचं काळाराम मंदिर. तिथे लढा होता मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी. म्हणजे देवासमोर तरी आम्हाला माणूस म्हणून बघा, हा तो हक्क होता. या सगळ्या चळवळी म्हणजे फक्त आंदोलनं नव्हती, तर आपलं माणूसपण आणि नागरी हक्क सिद्ध करण्यासाठी आखलेल्या अत्यंत धोरणात्मक लढाया होत्या. आता हा लढा फक्त रस्त्यांवर राहिला नाही, तो पोहोचला सत्तेच्या सभागृहांमध्ये. कारण आंबेडकरांना माहीत होतं की या व्यवस्थेला बदलायचं असेल तर तिला आतूनच धक्का द्यावा लागेल. आणि हे त्यांनी कसं केलं? भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार म्हणून एका बाजूला मनुस्मृतीसारखे ग्रंथ होते जे म्हणायचे की शूद्राला संपत्तीचा अधिकार नाही किंवा त्याने वेद ऐकले तर कानात शिसे होता, आणि दुसऱ्या बाजूला होतं आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे म्हणालं की सगळ्यांना समान संधी आहे, जातीवरून कोणताही भेदभाव होणार नाही, सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे बघा किती मोठा आणि पद्धतशीर बदल त्यांनी कायद्याच्या माध्यमातून घडवून आणला. पण फक्त संविधान लिहून लढाई संपली नव्हती. त्यांनी महिलांना लग्नात, घटस्फोटात आणि मालमत्तेत समान हक्क देण्यासाठी हिंदू कोड बिल आणायचा प्रयत्न केला. पण त्याला इतका प्रचंड विरोध झाला की त्यांना आपल्याच मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, कायदा बदलणं एक वेळ सोपं आहे, पण लोकांची मानसिकता बदलणं, त्या खोलवर रुजलेल्या रूढी बदलणं कितीतरी जास्त कठीण आहे. आणि ह्याच सगळ्या अनुभवांनंतर ते एका निष्कर्षावर आले. त्यांना वाटलं की हिंदू धर्मात राहून यात सुधारणा होणं शक्य नाही. आणि म्हणूनच त्यांनी एका आध्यात्मिक मार्गाचा शोध सुरू केला. त्यांनी 1935मध्येच एक घोषणा केली होती. ते म्हणाले होते, मी जन्माने हिंदू असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणजे बघा, कित्येक दशक संघर्ष केल्यानंतर त्यांनी आता एक नवीन वाट शोधायचा निश्चय केला होता. अशी वाट जिथे खरी समानता मिळेल.
आणि तो दिवस उजाडला. 1956 साली नागपूरमध्ये काय घडलं त्या दिवशी? एक ऐतिहासिक घटना. आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांच्यासोबत तब्बल 5 लाख अनुयायांनी धर्मांतर केलं. पण बौद्ध धर्मच का? कारण त्याची मूळ तत्त्व, प्रज्ञा म्हणजे ज्ञान, करुणा म्हणजे दया आणि समता म्हणजे समानता. आंबेडकरांना वाटत होतं की हीच तत्त्व जातीय व्यवस्थेच्या विषावरचा खरा उतारा आहेत, एका न्यायपूर्ण समाजाचा पाया आहेत. तर मग प्रश्न उरतो की एक व्यक्ती संपूर्ण समाजात काय बदल घडवू शकते? मला वाटतं डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यापेक्षा याचं अधिक चांगलं आणि शक्तिशाली उत्तर दुसरं कोणतंच नाही. त्यांचा वारसा आजही जगभरातल्या न्यायाच्या आणि समानतेच्या लढ्यांना प्रेरणा देतोय.